नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र सरकारनं ईडब्ल्यूएस ची अर्थात आर्थिक दुर्बल घटकाची सवलत सुद्धा SEBC या श्रेणीतल्या विद्यार्थ्यांना मिळेल असा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आणि तशा प्रकारचे आदेश सुद्धा रवाना केले. या प्रकारचा निर्णय झाल्याच्या नंतर आजच्या दिवशी अर्थात गुरुवारी राज्यात असलेली 11वीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. एका बाजूला हा तात्काळ होणारा परिणाम आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठा संघटना मोठ्या प्रमाणात राग व्यक्त करतात. या सर्व मराठा संघटना यांच्याकडची भूमिका मांडताना असं सांगतायत की राज्यांनी जर समजा एकाच वेळेला SEBC आणि मराठा आरक्षण अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका या समाजाला देऊ केल्या तर त्यामुळे न्यायालयातली लढाई कमकुवतच होईल. राज्य सरकार जर समजा मराठा आरक्षणाची न्यायालयातली लढाई अधिकाधिक सक्षमपणे लढण्यासाठी तयारी करत असेल तर SEBCचं आरक्षण आणि EWSचं आरक्षण अर्थात आर्थिक घटकाच्या अनुषंगाने मिळालेलं आरक्षण आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपणाचं आरक्षण या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला लागू होऊ शकत नाहीत. या संदर्भात राज्य सरकारची आपली स्वतंत्र भूमिका आहे, पण आता त्यांनी घेतलेला निर्णय वादात ठरलाय आणि हा सगळा निर्णय मराठा आरक्षणाच्या लढाईला बाधक ठरू शकतो अशीच भूमिका बहुतांश संघटना घेताना दिसतात. पण त्याचबरोबर ज्यांनी गेली 5 वर्ष मराठा आरक्षण जातीय आधारावर मिळण्याच्यासाठीचा संघर्ष लढला तेच लोक आता EWSचं आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण मराठ्यांनी गपचूप घ्यावं अशा प्रकारचे सल्ले द्यायला पुढे आलेले आहेत. एकूणच EWSच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणाच्या मागण्या करणाऱ्या लोकांमध्ये अर्थात मराठा समाजातल्या आरक्षण समर्थकांमध्ये फूट पडली आहे का इथपासून ते अशा प्रकारचा निर्णय हा मराठा आरक्षणाला दगा देणारा ठरतोय का या विविध प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा. मराठा आरक्षणाला दगा. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होतात आबासाहेब पाटील समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चा, प्रकाश शेंडगे ते ओबीसी नेते या नात्याने सहभागी होतात. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत, विकास पासलकर आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रतिनिधी या नात्याने आणि आनंद दबे अध्यक्ष ब्राह्मण महासंघाचे. आपल्या सर्वांचं या चर्चेत स्वागत. आणि माझा पहिला प्रश्न आबासाहेब पाटलांना आहे. आबासाहेब पाटील, EWSचं आरक्षण अर्थात आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण मराठा तरुणांना जर मिळालं असेल तर त्याला विरोध करण्याच्यासाठीची ही योग्य वेळ आहे का? प्रसादजी, मराठा समाजाची जी मागणी आहे ती SEBC आरक्षणाची मागणी आहे आणि त्याच्यामध्ये अनेक ह्या ओबीसी नेत्यांची जी मागणी आहे सरकारकडे सातत्याने ह्या सर्व लोकांनी लावून धरलेली आहे की मराठा समाजाला SEBC मध्ये आरक्षण देऊ नका आणि मराठा समाजाला EWS मध्ये आरक्षण द्यावं. ह्याच्यामध्ये एक स्वतंत्र गट सत्ताधारी पक्षातला, त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने जाहीर नावं घेईल की त्याच्यामध्ये छगन भुजबळ असेल, वडेट्टीवार असतील किंवा त्यांनी सोबत घेतलेले प्रकाश शेंडगे असतील, ह्या सगळ्या लोकांची एक आतून मागणी आहे की मराठा समाजाला SEBCचं आरक्षण मिळू द्यायचं नाही, ह्यांना EWS मध्ये घालवायचं. आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सरकारनं या ओबीसी नेत्यांचं ऐकून मराठा समाजाला EWSचं आरक्षण दिले की काय हा संभ्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे पाटील, एका बाजूला हा संभ्रम उभा राहिला आहे असा आपण दावा करताय. सरकारची कागदपत्र समोर आहेत, सरकार अतिशय सुस्पष्टपणे त्यांची भूमिका मांडताय, अतिशय स्पष्टपणे मांडलेल्या त्यांच्या भूमिकेत त्यांनी सांगितलंय की ते आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आरक्षण घ्या. अशा प्रकारचा आरक्षणाचा मुद्दा लावून धरता येतो का किंवा एका ठिकाणी नाही तर दुसऱ्या ठिकाणी घ्या असं आरक्षण वाटता येतं का? याच्यावर गुणरत्न सदावर्तेंची एक प्रतिक्रिया पटकन घेऊयात. सदावर्तेजी, माझा आवाज आणि प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलाय? काही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचलेला दिसत नाही. विकास पासलकर आहेत आपल्या सोबत. विकासजी, आरक्षण इतक्या सहज पद्धतीने इकडचं मला विषय कंप्लीट करू दे.
मला विषय कंप्लीट करू दे. आबासाहेब देतो संधी. मला विषय कंप्लीट करू दे. फक्त 30 सेकंद घेतो. ठीक आहे. मला विषय कंप्लीट करू, मुद्दा मला पूर्ण करू देतो. मला मुद्दा कंप्लीट करू दे. मुळात सरकारला जर ईडब्ल्यूच्या सवलती मराठा समाजाला द्यायच्या असत्या तर 1 महिन्यापूर्वी त्याने खुल्या वर्गातला GR का काढला? खुल्या वर्गात शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी तुम्ही GR काढला आणि काल इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे जे विद्यार्थी आहेत त्यांची प्रवेशाची मुदत संपली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ईडब्ल्यूचा GR काढता. म्हणजे 10% ज्या जागा मिळाल्या होत्या गेल्या वर्षीच्या त्या सुद्धा तुम्ही आम्हाला घेऊ दिल्या नाहीत. आणि इकडे सांगायचं की मराठा समाजाला ईडब्ल्यूचं, हे मुद्दे तुम्हाला का सांगतोय? कारण ह्या सगळ्या मुवमेंटमध्ये अधिकारी आणि सरकारी मंत्री ह्या सगळ्यांचं संगनमत करून मराठा समाजाला शासकीय सेवेतून शिक्षणातून हद्दपार करण्याचा हे कुटील कारस्थान काही तथाकथित नेते करत आहेत. याचं संपूर्णपणे मराठा समाजानं अभ्यास केलेला आहे आणि तो मी आपल्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे आबासाहेब, आपली भूमिका पोहोचली. विकास पासलकरांना संधी देऊयात. विकासजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. एक गोष्ट स्पष्टपणे जाणून घ्यायची आहे की ईडब्ल्यूएसचं आरक्षण हे पथ्यावर पडणार आहे का मराठा समाजाला, आणि त्याच्यासाठी जी वेळ निवडली गेली त्याच्यावर आक्षेप आहे. कारण वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे प्रवेश संपल्याच्या नंतर अशा प्रकारचा निर्णय घेणं हे कितपत योग्य आहे? विकासजी, एकूण आरक्षणाचा विचार करता आज जो ईडब्ल्यूएसचा विचार राज्य सरकारने केलेला आहे या माध्यमातून आता ऑलरेडी वैद्यकीय आणि याच्यासाठी तर उशीर झालेला आहेच आहे. आणि या आरक्षण प्रक्रियेमध्ये ईडब्ल्यूएसचा उपयोग केल्याने ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टमध्ये आज जी मराठा आरक्षणाची एससीबीसीची ज्या पद्धतीने आता अंतरिम विषय न्यायालयाने घेतलेला आहे 25 जानेवारीला, ही संपूर्ण कंपाईल करून या आरक्षणाचा संपूर्ण निर्णयच सुप्रीम कोर्ट घेणार आहे. आणि त्यावेळेस ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून प्रवेशामध्ये आणि यामध्ये राज्य सरकारने जो आज निर्णय घेतलेला आहे तर त्या निर्णयामुळं मूळ आरक्षणाला धोका पोहोचण्याची शक्यता जास्त वाटते. आणि दुसरीकडे आपल्याला जर हे असं वाटत असेल की मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईला राज्य सरकारच्या निर्णयाचा फटका बसू शकतो, तर तुम्ही तुमच्या भावना किती तात्काळ पोहोचवल्यात आणि कोणाकडे पोहोचवल्यात? आम्ही राज्य सरकारच्या बहुतांश प्रतिनिधीकडे आमची भावना पोहोचवलेली आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी राजेंबरोबर जो संवाद झाला त्यामध्ये सर्व व्हीसी वरती सुद्धा चर्चा झाली. त्याच्यामध्ये पटवाली यांचं मत त्यामध्ये घेण्यात आलेलं होतं. आणि वेळोवेळी आम्ही राज्य सरकारच्या अनेक मंत्री महोदयांना सर्वांना हे सांगितलं की एकतर सुपर न्युमेररी सीट निर्माण करा आणि त्या माध्यमातून या प्रवेश प्रक्रियेमध्ये जे मुलांना एससीबीसी मधनं ज्याची संधी मिळालेली आहे त्या मुलांचा दोष काय आहे? कोरोनाच्या कालखंडामध्ये त्यांना नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाहीयेत. 2185 नियुक्त्या या राज्यामध्ये एससीबीसीच्या मधनं मुलांची सर्व प्रक्रिया झाली. केवळ नियुक्ती पत्र देणं बाकी असताना आरक्षणाला स्थगिती आली. पण विकास पासलकरजी दुसऱ्या बाजूला प्रवीण गायकवाड मात्र मराठा समाजानं ईडब्ल्यूएसचं आरक्षण स्वीकारावं आणि आता हेच आरक्षण आपल्या वाट्याला येणार आहे अशा प्रकारचे सल्ले देत आहेत. नाही, प्रवीण गायकवाडांनी आजपर्यंत जी घेतलेली जी भूमिका होती ती सरळ ही भूमिका होती की आमचा ओबीसी मध्ये समावेश करावा आणि ओबीसी मध्ये मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडची आमची ही कायमची मागणी आहे. गेल्या 25-30 वर्षापासून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सांगितलं की आम्ही ओबीसी आहोत. आता या गायकवाड आयोगाने सुद्धा सर्वोच्च म्हणजे माजी न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने सुद्धा सर्वेक्षण करून महाराष्ट्रामधील मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. गायकवाड आयोगाने आयोग दिला, विधानसभेनंतर तो उच्च न्यायालयामध्ये वैध ठरलेला आहे आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये त्याला अंतरिम स्थगिती आलेली आहे. काय त्यामुळे आता या ईडब्ल्यूएसचा स्वीकार केल्याने मूळ आरक्षणाला धक्का पोचू शकतो. त्यामुळे आमच्या ठीक आहे, आपला मुद्दा लक्षात येतोय. आबासाहेब पाटील, एक पटकन छोटा प्रश्न आपल्याला, त्यानंतर प्रकाश शेंडगेंशी आपण बोलूयात. माझा प्रश्न आबासाहेब पाटील आपल्याला असा आहे की कालच्या निर्णयामुळे म्हणजे मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचं ही लाभार्थी करण्याच्यामुळे प्रसंगी
तेलही गेलं तूपही गेलं अशी परिस्थिती होऊ शकते का? नक्कीच ह्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाचं काही घेणं देणं नाही. ह्यांना फक्त राजकारण करायचं आहे की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी कुठं भूमिका घेतली जात नाही, त्या शैक्षणिक प्रवेशावरती कुठं भूमिका घेतली जात नाही. आज जर त्यांना खरंच न्याय द्यायचा असता तर 1 महिन्यापूर्वी त्यांनी जो खुल्या वर्गातला GR काढला त्यावेळेला त्यांनी सवलती संदर्भामध्ये EWचा GR काढला असता. काल सगळ्या झाल्यानंतर तुम्ही शेवटचा दिवस होता मेडिकल इंजिनिअरिंगच्या प्रवेशाचा आणि आज GR काढताना सांगता मराठा समाजाने EWचे लाभ घ्या. कसं काही शक्य आहे ते? म्हणजे ह्यांना काय करायचं आहे की मराठा समाजाला कुठंतरी ह्या आरक्षणच्या सिस्टम मधून बाहेर काढायचं आहे आणि कुणाला तरी खुश करण्यासाठी, कुणाला तरी दाबण्यासाठी कुणाला खुश करायचंय? तुम्ही असं म्हणताय की कुणाला तरी खुश करायचंय. राज्य सरकारला मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भातले असे निर्णय घेऊन कोणाला खुश करायचंय? त्यांना फक्त ओबीसी नेत्यांना खुश करून ओबीसी समाज कसा आपल्याकडे राहील या संदर्भामध्ये यांच्या सगळ्या भूमिका आहेत. बरं, ठीक आहे. मुद्दा लक्षात येतोय. तुम्हाला वाटतं की ओबीसी नेत्यांना खुश करायचंय. प्रकाश शेंडगे, आपण याच्याबरोबर बोलावं आणि त्याचबरोबर हेही सांगावं की मराठ्यांना ईडब्ल्यूएसच्या कोट्या ढकलण्याच्यासाठी ओबीसींचा राज्य सरकारवर दबाव आहे का? नाही, कसं आहे काथेजी की हा सगळा ह्या आरक्षणाचा खेळखंडोबा जो आहे या महाराष्ट्रामध्ये या मराठा आरक्षणाच्या नावाखाली सुरू आहे. आणि या आरक्षणाच्या खेळखंडोबामुळे नुसत्या मराठा समाजा विद्यार्थ्यांचा फटका बसलेला नाही, तर त्याचा फटका समस्त मत SCचे असतील, STचे असतील, ओबीसीचे असतील, भटक्यामुक्त असतील, धनगरांची मुलं असतील, सगळ्यांना वेठी धरण्याचं पाप जे आहे ह्या मराठा आरक्षण खेळखंडामुळे झालेलं आहे. ज्यावेळी हा कायदा पास केला गेला त्याच वेळी मी सांगत होतो की हा कायदा जो आहे तो सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आणि जर नाही टिकला तर शासनाची काय भूमिका असेल. त्यावेळी आबासाहेब पाटलांना सुद्धा मी प्रत्यक्षात भेटून सांगितले की आबासाहेब हे नाही टिकलं तर आत्ताच तुम्ही त्याची सोय आत्ताच करून ठेवा. पण त्यावेळी माझ्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आणि हा जे व्हायचं ते झालं आणि आज हा खेळखंडोबा सुरू आहे. पण त्याच्यामध्ये काही मराठा समाजाचे नेते म्हणतात की आता हे केलं पाहिजे, काही म्हणतात ते केलं पाहिजे, समाजवादी दुसरं सांगतात. हे सगळं जे सुरू आहे हे सगळं शेवटी मराठा समाजासाठी काय निर्णय घ्यायचा तो मराठा समाजाने घ्यावा ना. पण आमचं काही मत नाही. प्रकाशजी, मराठा नेते स्पष्टपणे सांगतायत की जातीय आधारावर त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरला गेला पाहिजे. या दरम्यान त्यांना ईडब्ल्यूएस मधलं आरक्षण देण्याचा मुद्दा कुठून येतो आणि तशा प्रकारचा दबाव ओबीसींचा आहे का राज्य सरकारवर? या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही. नाही, मुळीच नाही. याच्यावर आमचा दबाव आणण्याचा काहीच प्रश्न नाही. आमचे एवढंच म्हणणं होती, ज्या दिवशी सुप्रीम कोर्टने ज्यावेळी स्थगिती दिली त्याच दिवशी आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की बाबा आता ही सुप्रीम कोर्ट स्थगिती आलेली आहे, ह्याला वेळ लागणार आहे. अनेक विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, त्यामध्ये मराठा समाजाचे विद्यार्थी पण आहेत ना. ओबीसीच्या सगळ्यांना न्याय मिळायचा असेल तर मराठा समाजापुढे आता एकमेव पर्याय आहे तो म्हणजे ईडब्ल्यूएस. ईडब्ल्यूएस मध्ये निदान गरीब मराठा विद्यार्थ्यांना तर न्याय मिळेल ही भूमिका आम्ही मांडली. ठीक आहे. आता या मुद्द्यावर कायदेशीररित्या चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते आहेत. सदावर्तेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत आता नीट पोहोचत असेल? मगाशी एक प्रश्न ईडब्ल्यूएस का पर्याय असू शकतो? ठीक आहे. आबासाहेब संधी मिळेल आपल्याला. 1 मिनिट जरा थांबा. ओबीसी मध्ये पण पर्याय असू शकतो ना प्रकाशाला शेंडगे? आबासाहेब संधी मिळेल. मला आता काही कायदेशीर गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. ज्या पद्धतीनं मराठा आणि ओबीसी हे दोघंही जण विद्यमान मराठा आरक्षणाच्या लढाईच्या संदर्भात आपली मतप्रदर्शनं करतायत. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, आपण सांगा, आत्ता तात्काळ झालेल्या निर्णयाच्या अनुषंगानं मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण देता येणं इतकं सहज, साध्य, सोपं आहे का? आणि हे सुद्धा त्या सरकारकडून ज्यांनी काल परवा असाच घेतलेला निर्णय मागे घेतला होता आणि आता पुन्हा त्याच मार्गावर जाऊन तशाच प्रकारचं आरक्षण देण्याचा घाट घातला गेलेला आहे. यानं नुकसान कोणाचं होणार आहे ते पण तुम्हाला सांगायचं आहे. गुणरत्न सदावर्ते, मला माध्यमातून होत्यांना आणि विद्यार्थ्यांना एक माहिती द्यायची आहे की
आरक्षणाची जी 7/12 आहे, आरक्षणाची जी तरतूद आहे, त्या 7/12 एसईबीसी आरक्षण आता कोरं करून केलं आहे. हे आता म्हणजे लिखित सत्य झालेलं आहे आणि फार जास्त आम्हाला काही करायची गरज पडणार नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला दाखवावं लागेल की एसईबीसी रिझर्वेशन त्यांनी अदरवाईज विड्रॉ केलेलं आहे, त्यांच्या लक्षात आलेलं आहे, शहाणपणा सुचलेला आहे. आता दुसरी गोष्ट जे म्हणजे ईडब्ल्यूएस रिझर्वेशन गुणरत्न सदावर्ते यांचा आवाज काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. सदावर्तेजी, आपला आवाज येत नव्हता, मात्र जिथपर्यंत तुम्ही भूमिका मांडली त्यात तुम्ही असं म्हणालात की एसईबीसीचं आरक्षण सोडून देण्यात आलेलं आहे, अशा प्रकारचा आपला प्रतिवाद असेल. न्यायालयात तुम्ही ही बाजू मांडणार आहात का आता सर्वोच्च न्यायालयात ज्या वेळेला पुढची सुनावणी येईल त्यावेळेला? सदावर्तेजी. प्रसादजी, लक्षात घ्या की आम्ही बिलकुल म्हणजे माननीय न्यायालयाला दाखवणार आहोत आणि दाखवायची काय गरज आहे, आता राज्य सरकारच्या कृतीतूनच ते दिसत आहे. आता मला हे सांगायचं आहे की जे आज ईडब्ल्यू रिझर्वेशन दिलं असं जे म्हणजे भोगवाला केला चालला, एक मला तुम्हाला सांगायचं की ऑलरेडी आता वैद्यकीय प्रवेश संपलेले आहेत, प्रोफेशनल एज्युकेशनचे प्रवेश संपलेले आहेत आणि रिझर्वेशन हे मराठ्यांना आता काही मिळालेलं नाही. 10% सगळं गुणवंत गरिबांसाठीचं आरक्षण आहे, त्याच्यामध्ये 0.5% सुद्धा यांना मिळेल की नाही ही फार मोठी शाश्वती नाही. अगदी परंतु त्या मुद्द्यावर येऊ, मात्र तुम्ही जो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा त्याच्या आधी मांडलात तिकडे मी आबासाहेब पाटलांचं लक्ष वेधतो आणि विकास पासलकर यांनाही त्या मुद्द्यावर बोलतं करतो. दरम्यान गुणरत्न सदावर्ते, आपण आपलं एकदा इंटरनेटचं कनेक्शन तोपर्यंत तपासून घ्यावं. आबासाहेब पाटील, माझा आपल्याला आता थेट प्रश्न आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका असलेले गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्टपणे सांगितलं की सरकारचा नवा आदेश हा न्यायालयात दाखवला जाईल, न्यायालयात त्या आधारे हे सांगितलं जाईल की एसईबीसीचं आरक्षण हे मराठ्यांचं जवळपास संपुष्टात येण्यासारखीच ही परिस्थिती आहे. आबासाहेब, ही मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईला दिलेली सगळ्यात मोठी दगाबाजी आहे का? कोणी केली आहे ही दगाबाजी? यामध्ये सरकारचे काही अधिकारी आहेत, मंत्री आहेत, जे आता सदावर्ते साहेबांनी सांगितलेली ती गोष्ट सत्य आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे की हेच अशा पद्धतीनं मागच्या वेळेला नियुक्त्या मिळू नयेत म्हणून सरकारनं जे अफिडेव्हिट दाखल केलं सुप्रीम कोर्टामध्ये की आम्ही नोकर भरती करणार नाही म्हणून, त्याच पद्धतीनं जे वारंवार ह्या जे चुका करतंय हे सरकार आणि सरकार शासनातील अधिकारी हे मिळून संगनमत करून मराठा आरक्षण संपवण्यासाठी एक कट कारस्थान आहे की आता ह्यांना उशिरा सुचलेलं शानपण ईडब्ल्यूएसचं ह्यांना द्यायचंच होतं तर यांनी सुप्रीम कोर्टाची परवानगी घेतली का? 2021 साठी बाबा तुमची सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती आलेली आहे, आरक्षणाच्या बाबतीत पुढे सुनावणी होईपर्यंत यांना ईडब्ल्यूएस मध्ये देता येईल का? अशा पद्धतीची यांनी परवानगी घेतली का सुप्रीम कोर्टाची? जे ह्यांना पाहिजे ते करायला लागलेले आहेत, म्हणजे ह्यांना मराठा आरक्षणाला कुठंतरी अडकून टाकायचं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. विकास पासलकरांची प्रतिक्रिया, त्यानंतर आनंद दबे बोलतील. बराच वेळ झालाय, आनंद दबे यांना चर्चेत सहभागी करून घ्यायचं राहिलंय. एक पटकन विकास पासलकरांची प्रतिक्रिया. विकासजी, जर न्यायालयामध्ये ईडब्ल्यूएसचं आरक्षण देण्याचा किंवा तशा प्रकारच्या सवलती या ईडब्ल्यूएसचं आरक्षण एसईबीसी अर्थात शेड्यूल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड एज्युकेशनल बॅकवर्ड विद्यार्थ्यांना देण्याचा जर निकाल झाला असेल तर न्यायालयीन लढाईतला हा खूप मोठा अडथळा आहे, मग मराठ्यांचं जातीय आरक्षण टिकणार कसं? मला तुमचा शेवटचा प्रश्न समजला नाही की ईडब्ल्यूएसचं आरक्षण देताना न्यायालयातील प्रक्रिया ती काय, जे तुम्ही बोलले ते मला समजलं नाही. प्रश्न समजला नाही. मी माझ्या मुद्द्याला पुन्हा एकदा आपल्या समोर मांडतो. कदाचित आपल्या इथे आवाज दिसतोय बऱ्यापैकी गोंगाट आहे त्यामुळे ऐकायला आलं नसेल. माझा प्रश्न आपल्याला असा आहे, गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलंय की ईडब्ल्यूएसच्या संदर्भात झालेला निर्णय आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण किंवा तशा प्रकारच्या सवलती मिळवून देण्याचा घेतला गेलेला निर्णय हा न्यायालयात दाखवला जाईल आणि परिणाम स्वरूप एसईबीसीचं आरक्षण जवळपास सोडून दिलेलं आहे अशी भूमिका मांडली जाईल. ही अशा प्रकारची रचना किंवा अशा प्रकारचा डावपेच हा मराठा आरक्षणाला धक्का पोहोचवतो का? विकास पासलकर, आता ऐकायला आलं असेल अशी अपेक्षा आहे. मला ऐकायला आलेलं आहे. धन्यवाद.
गुणवर्त सदावर्तेंनी जी मांडलेली भूमिका आहे, शेवटी ते या आरक्षणाचे विरोधक आहेत आणि त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे ती न्यायालयीन दृष्टिकोनातनं योग्य वाटते. कारण शेवटी असं आहे की एकच समाज दोन ठिकाणच्या आरक्षणाला पात्र होऊ शकत नाही. एससीबीसी मधनं या समाजाने मी मगाशी सांगितलं तुम्हाला की न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने अहवाल तयार केला. त्याच्यामध्ये मराठा समाज सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासले पण सिद्ध झालेला आहे. सगळ्या प्रक्रिया झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आलेला आहे. आता ह्या प्रक्रियेमध्ये राज्य सरकारने बाजू मांडलेली आहे की एससीबीसी मध्ये या समाजाचं ह्या अशा पद्धतीने सगळ्या ज्या काही फुलफिलमेंट आहेत, ज्या सगळ्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. फक्त अंतरिम स्थगिती उठवताना 2 वेळा टेक्निकली किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्या काही बाजू कमी पडल्या, परंतु न्यायालयामध्ये लढा लढता येतो. परंतु आज ईडब्ल्यूएसचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या एससीबीसीच्या आरक्षणाला धोका पोचू शकतो, हेच आमचं मत आहे. ठीक आहे, राज्य सरकारला पण मग आता न्यायालयात तुमची ही बाजू मांडून कशी काय तुम्ही यश प्राप्त कसं करणार, मांडू कसं शकणार आहात? आम्ही बाजू मांडू शकतो की महाराष्ट्रामधील केवळ मराठा समाजाच्या एससीबीसीच्या आरक्षणाअंतर्गत जी मुलं प्रवेश प्रक्रिया रखडल्या होत्या, नोकरीमधील संधी रखडलेल्या आहेत, या सगळ्या संधींमुळे इतर समाजाच्या मुलांवरती देखील अन्याय होत होता. त्यामुळे राज्य सरकारला हा अपवादात्मक परिस्थितीमध्ये, राज्यातली परिस्थिती आता अत्यंत खराब झालेली आहे, कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर मेडिकलमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजेत, अनेक खात्यांमध्ये, मग एमएससीबी असेल, अनेक खात्यांमध्ये लोक हवी आहेत आज राज्यामध्ये, या ठिकाणी काम करणारा वर्ग हवे, प्रवेश प्रक्रियेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि केवळ मराठा समाजामुळे इतर समाजावरती अन्याय होऊ नये अशा प्रकारची राज्य सरकारने आता कशी बाजू मांडायची, हा राज्य सरकारच्या कोर्टामध्ये गेलेला बॉल आहे. परंतु हे जर राज्य सरकारने जर व्यवस्थित बाजू मांडली नाही आणि अन्यथा या आरक्षणाला जर धक्का पोहोचला तर राज्य सरकारला याची किंमत मोजावी लागेल. राज्य सरकारने हा निर्णय अपवादात्मक परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे आज जी निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवरती घेतलेला आहे. परंतु आम्ही मराठा समाजाचे सेवक म्हणून, या क्रांती मोर्चा या सर्वांचे जे घटक म्हणून, समाज घटक म्हणून आम्ही आज नाराज आहोत या निर्णयावरती. ठीक आहे विकासजी, आता आनंद दवेंना बोलतं करतो. आनंद दवे, तुम्ही संबंधित घटकांच्या सगळ्या भूमिका ऐकल्यात. मला एक थेट प्रश्न आता आपल्याला असा विचारायचा आहे, मराठा समाजातला एक वर्ग झालेल्या निर्णयाच्या संदर्भात विरोध व्यक्त करतोय, दुसऱ्या बाजूला प्रवीण गायकवाड यांच्यासारखी मंडळी, सत्तेत बसलेली मराठ्यांची प्रतिनिधित्व करणारी मंडळी, ही मात्र निर्णय किती योग्य आहे ते वारंवार सांगतात. अशा स्थितीमध्ये मराठा समाजाला खेळवलं जातंय का आणि आरक्षणाच्या निमित्तानं गुंगवलं जातंय का? आनंद दवे, निरीक्षक म्हणून तुम्ही भूमिका मांडा, त्यानंतर ईडब्ल्यूएसच्या आरक्षणावरही मी आपल्याला प्रश्न विचारणार. प्रसादजी, एक भूमिका आधी स्पष्ट करतो. आमचं कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाहीये, आमचा आरक्षणालाच विरोध आहे. आरक्षण हे केवळ आणि केवळ आर्थिक निकषांवर असावं, गरिबांना सर्वात प्रथम संधी मिळावी, या निकषांवर आम्ही गेली अनेक वर्ष सरकारशी असो कायदेशीर असो भांडतो आहोत, भांडत राहू. आता प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण मिळत असताना म्हणजे सुप्रीम कोर्टाचा 50% मर्यादा ओलांडता येणार नाही तो विषय, गायकवाड आयोगाला मराठा समाजाला ओबीसी ठरवायचा अधिकारच नाही असं एक केंद्र सरकार, म्हणजे कोणत्याही राज्याला असं एखाद्या समाजाला ओबीसी ठरवता येत नाही असा एक आदेश असेल, एससीबीसी मध्ये मराठा समाज बसू शकतो का नाही याला आव्हानाचा आदेश असेल, असे अनेक सरकारी नियम किंवा कायद्याचे नियम अनेक लोकांना माहीत नव्हते का तर माहीत होते. याचं काय होणार पुढे, जसं मराठा समाजाच्या अनेक नेत्यांना माहिती होतं, ती सांगण्याची कदाचित हिंमत झाली नसेल. आम्ही जसं स्पष्ट बोलू शकलो तसं कदाचित कोणी बोललं नसेल. मराठा समाजाला ओबीसी ठरवल्यानंतर जर तो ओबीसी समाजामध्ये गेला तो ओबीसी समाजाला दुखवायची ताकद, दुखवायची हिंमत कोणत्याही सरकारला आहे का, तर याचं उत्तर नाही. म्हणून हे सुद्धा सगळ्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांना माहिती असायला पाहिजे. आपण ज्या समाजाचं नेतृत्व करतो त्या समाजाशी निगडीत आर्थिक, राजकीय, कायदेशीर सर्व अभ्यास केल्याशिवाय त्या समाजाची भूमिका कोणी मांडणार नाही. मला असं वाटतं सगळ्यांचा अभ्यास झाला होता आणि दुर्दैवाने अशी परिस्थिती आली आहे की मराठा युवक उद्विग्न झालेला आहे, त्याला कळत नाही कोणत्या आरक्षणामधून मी ऍडमिशन घ्यावं. दवेजी, आता याच्यामध्ये एक ताजा तपशील जो प्रस्तावनेत पण मी मांडला तो आता पुन्हा एकदा सांगतो की मराठा आरक्षणाच्या अंतर्गत जो वर्ग शैक्षणिक आणि इतर ठिकाणी आपल्या अर्हता ठेवून नोकरी किंवा शिक्षणाच्या संदर्भातल्या संधी घेऊ इच्छित होता, त्यातला एक महत्वाचा 11वीचा घटक आहे. त्या 11वीच्या प्रवेशाच्या अनुषंगाने असलेली प्रक्रिया रखडली आहे, कारण आता त्यांच्यासमोर 2 पर्याय खुले आहेत असं स्वतः सरकारकडून सांगितलं जात आहे. मला त्या निमित्तानं पुढचा प्रश्न एक असा विचारायचा आहे की खुलं
खुल्या गटासाठीचं असलेलं आर्थिक आरक्षण हे तसं पाहायला गेलं तर सगळ्यांसाठी आहे. मग अशा स्थितीत जो मराठा प्रवर्ग याआधी 16% आरक्षणाच्या पर्यंत अपेक्षा बाळगत होता तो या 10% आरक्षणामध्ये कितपत असू शकतो, त्यांच्या वाट्याला किती आरक्षण येऊ शकतं? आनंद दवे, तुमचा अंदाज काय आहे? मी त्याच्यावरच नेमका येत होतो. माझं तेच म्हणे की आत्ताच्या युवकांना आपण कोणत्या आरक्षणामधून काय मागावं आणि ते कितपत टिकेल. उद्या कोणीतरी त्याच्यावर स्टे घेतं, उद्या सुप्रीम कोर्ट ते नाकारू शकतं. म्हणजे फक्त वर्ष वाया जात नाही, आयुष्य वाया जाण्याचा धोका असतो सरकारी परीक्षांमध्ये जास्त. त्यामुळे युवकाला एक चांगली दिशा स्पष्ट कळली पाहिजे. पहिलं. दुसरं, 10% आणि 16% असा जरी खूप मोठा फरक दिसत असला तरी आकडेवारीमध्ये त्याचा बेनिफिट घेणाऱ्या लोकांमध्ये खूप मोठा फरक तसा दिसत नाही, हे सुद्धा तुम्ही मान्य करायला पाहिजे. मला असं वाटतं सर्व समाजाच्या लोकांनी आणि नेत्यांनी आता मराठा समाजाच्या तरी केवळ आणि केवळ आर्थिक आरक्षणाचाच आग्रह धरावा, त्याच्यामधूनच ते प्रश्न मिटू शकतील. ऑलरेडी आपण क्रीमी लेअर एक प्रकारे चालू करून आर्थिक त्यावर एक पटकन कायदेशीर सल्ला घेऊया. गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत. केवळ आणि केवळ आर्थिक आरक्षणाचाच मार्ग मराठा समाजानं चोखाळावा असा जर सल्ला दिला जात असेल तर तो सुद्धा कायदेशीर चौकटीत बसतो का? एक लक्षात घ्या, मराठा आरक्षणाला समाजाच्या लोकांनी फक्त आर्थिक आरक्षणाचाच विचार करावा. बरं, ठीक आहे. मी आपण त्याच्यावर चर्चा वेगळी करू. आता मराठा आरक्षणाची चर्चा सुरू आहे. गुणरत्न सदावर्ते बोलतायत आपल्यासोबत. आता इकॉनॉमिक इंटरसेक्शनचं जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन पॉलिसीला जर आपण कायदेशीर दृष्ट्या पाहिलं तर त्याच्यात स्पष्ट लिहिलं आहे की आरक्षणाचा नसलेल्या आरक्षणाचा लाभ घेतात. आता तुम्ही कालचा शासनाचा निर्णय पाहिला तर त्याच्यामध्ये एससीबीसीच्या स्थगितीच्या आधारे ईडब्ल्यूएस आरक्षण देत आहोत असं म्हटलेलं आहे. म्हणजे इतके कालचा शासन निर्णय आहे तोच अल्ट्रा व्हायरस आहे. आणि दुसरी गोष्ट, आता मराठ्यांना आज जे देण्यासाठी जे सरकार निघालेलं आहे आज त्यांच्याकडे काहीच नाही. किती टक्केवारी असं तुम्ही एका वक्त्यांना विचारलं त्यावर मी तुम्हाला सांगतो 10% ईडब्ल्यूएसच्या रिझर्वेशन मध्ये 0.5% सुद्धा मराठ्यांना जागा मिळणार नाहीत. 7/12 मराठे कोरे झाले आरक्षणाच्या, त्याचा लाभ त्यांना मिळणं अशक्य आहे. आणि आदर्श अशोक चव्हाण यांनी दगडफोड करून टाकलेली आहे, नावाप्रमाणे सगळं व्यवस्थित करून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे आता तरी मराठा युवकांनी समजून घेतलं पाहिजे, स्वतःहून म्हणलं पाहिजे ईडब्ल्यूएस रिझर्वेशनला सुद्धा ते पात्र ठरत नाही. कशाला बोलता? 7/12 हा मराठा समाजाला नाही सर्वच समाजाला 7/12 आहे. तुम्ही 7/12चे नका ना बोलू, कायदेशीर बाबी बोला ना. तुम्ही स्वीकारतो ना आम्ही तुमचं, पण तुम्ही आता चुकीचं बोलू नका ना. आपण एका चांगल्या चॅनेलवरती आहात. आपण समाजाला, कुठल्याही समाजाला अशा पद्धतीने अवहेलना करणं चुकीचं आहे. तुम्ही 7/12 मराठा समाजाचा काढू नका ना. तुम्हाला जे काही कायदेशीर बोलायचंय ना ते तुम्ही कायदेशीर बोला ना. तुम्हाला ज्या कायद्याच्या कसोटीवरती ज्या फ्रेम मध्ये जे बसतंय त्याबद्दल तुम्ही बोलू शकता. तुम्ही 7/12 काढायला तुम्हाला काही वतन नाही दिलेली नाहीये कुणाचं 7/12 काढायला. आम्ही कायम संयमाची भूमिका घेतो, समजून घेतो, कायदेशीररित्या. तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये एकमेव विकासजी आपली भूमिका पोहोचली. विकासजी आपली भूमिका पोहोचली. गुणरत्न सदावर्तेंना माझी एक विनंती आहे, फक्त गुणरत्नजी काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज अजिबात येत नाहीये. लोकांना असं वाटू शकतं की आम्ही तुमचा आवाज दाबला आणि विकास पासलकरांचा आवाज चालू ठेवला. तांत्रिक दृष्ट्या केवळ आणि केवळ काही अडचणींमुळे गुणरत्न सदावर्तेंचा आवाज मध्ये मध्ये जात होता. पण विकास पासलकरांनी मांडलेली भूमिका ही आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. चर्चेमध्ये कुठल्याही समाजाची अवहेलना होण्याची गरज नाही, तशा प्रकारचे उल्लेख कोणी करू नयेत. एक छोटी विश्रांती, लक्षवेधीत पटकन परत येतोय.